नमस्कार. ओम श्री गणेशाय नमः. तर संध्याकाळ झाली होती, म्हटलं आज काहीतरी खायला बनवूया. तर आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे गोड वडे म्हणजे घारगे. मग त्यासाठी मी भोपळ्याच्या फोडी करून त्या उकडून घेतलेल्या आहेत. त्यासाठी लागणार गूळ, गहू पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, वेलची पूड आणि चिमूटभर मीठ चवीप्रमाणे. तर आपण आता भोपळ्या गूळ घालून ते सारण तयार करून घेऊया. त्यासाठी थोडंसं कढईत तूप घातलं, कढई जरा माझी थोडी तापलेली, तूप घातलं, त्यात ते भोपळ्याच्या फोडी घातल्या, शिजलेल्या आहेत त्या आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत त्या गूळ घालून. त्यात आता मी गूळ घातलं चवीप्रमाणे, म्हणजे तुम्हाला जेवढं गोड आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घालायचं. भोपळ्याला पाणी सुटणार, गुळाला पण पाणी सुटणार, एकदम पातळ होणार मिश्रण ते. त्या मिश्रणातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जे पाणी सुटणार आपल्याला त्यात पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे. मग हे याप्रमाणे आम्ही ते पूर्ण मॅश करून घेतलं. हे बघा, हे असं होईल. कलर बघा किती छान आला आहे त्याला. आता हे मी ह्याला थंड व्हायला दिलं आहे. म्हणजे थंड झाल्यानंतर त्यात थोडीशी वेलची पूड, चवीप्रमाणे थोडंसं मीठ आणि त्यात जेवढं पुरेल तेवढं पीठ घालून घ्यायचं आहे गव्हाचं. मग तो मिश्रणाचा गोळा व्यवस्थित होणार तेवढं पीठ घालायचं आहे. आणि थोडंसं तांदळाचं पीठ खुसखुशीत होण्यासाठी हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. मग त्याचा एक चपातीचा गोळा कसा करतो त्याप्रमाणे करून घ्यायचा आहे. त्यात थोडंसं तूप घातलं शेवटी आणि त्याचा एक आंबट गोळा तयार करून घेतला. एक 10 मिनटं मोडण्यासाठी ठेवायचा. कढईत तेल गरम झालेलं आहे, त्यात मी एक वडा सोडला आहे. हा पहिला वडा का माझा 1-2 पहिले वडे नाही फुगलेत व्यवस्थित, बाकीचे वडे पण थापून घेतले. पण जरी ते वडे नाही फुगलेत तरी खूप छान लागतात आणि खुसखुशीत पण होतात त्या. तर मी खुसखुशीत म्हटलं म्हणून तुम्हाला इथे कळणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला हे करून बघावं लागेल. तर तुम्ही नक्की हे गोड वडे करून बघा. मुलांना पण खूप आवडतात. भोपळा जर खात नसतील तर ते असं करून दिलं तर ते खातात. त्यानंतरच्या माझ्या सगळ्या पुऱ्या छान मस्तपैकी फुगल्या त्या बघा. तर एक 15 पुऱ्या माझ्या त्या एका भोपळ्याच्या शिरेमध्ये झाल्यात. तर नेहमीप्रमाणे आरुषला मी चवीसाठी दिल्या, त्याला आवडतात खूप. तर असा हा माझा आजचा व्लॉग होता. तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा, आता हा कशी झाली त्याला मी खायला दिली आहे पुरी. त्याला आवडली खूप आणि त्याला गोड पदार्थ खूप आवडतात.